हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ह्युमन ब्रेन. ह्याच्या आधी आपण CNS, PNS, ANS बघितलं आहे आणि आज आपण काय बघणार आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीममधला आपण ह्युमन ब्रेन बघणार आहे. ठीक आहे. आता आपला जो ह्युमन ब्रेन आहे, जो माणसांचा ब्रेन आहे, तो कसा आहे, सॉफ्ट आहे, मऊ आहे, व्हाईटिश आहे, पांढऱ्या कलरचा आहे, लार्ज साईज आहे, स्लाइटली फ्लॅटन स्ट्रक्चर. बघू शकता हा पूर्ण गोल, इथं तुम्हाला पूर्ण गोल दिसत नाही आहे. हा इकडून थोडासा चपटा असल्यासारखा वाटतो, त्याला आपण काय म्हणतो, स्लाइटली फ्लॅटन म्हणतात. इट इज सिच्युएटेड इन ए बोनी बॉक्स. आता हा ब्रेन ह्याच्यावर काय असणार आहे बाळांनो, एक बॉक्स असणार आहे, त्याला आपण काय म्हणतोय, स्कल म्हणतोय. स्कल म्हणा किंवा आपण बोनी बॉक्स पण म्हणू शकतोय. आता जे ॲव्हरेज वेट आहे, जे वेट आहे ते किती आहे, 1300 ते 1400 ग्रॅम आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि वॉल्यूम किती आहे याचा, 1300 ते 1500 cc आहे. ठीक आहे. वेट 1300 ते 1400 आहे, वॉल्यूम 1300 ते 1500 आहे. इथे 100चा डिफरन्स आहे दोघांमध्ये. हे विचारलं जाऊ शकतं, CET स्टेटला वगैरे विचारतात. आता इट इज फुली डेव्हलप्ड एट एज ऑफ 6 years, म्हणजे 6 वर्षाचा होईपर्यंत, म्हणजे माणूस 6 वर्षाचा होईपर्यंत त्याचा ब्रेन पूर्ण डेव्हलप्ड असतो. तुम्ही ऐकलं असणार बघा, टाळू भरलेला नाही आहे, टाळू भरतोय. किंवा जे लहान मुलं नुकतं जन्माला आलेले असतात, त्यांचं कधी जर तुम्ही मेंदू बघितला म्हणायला लागले, त्यांचं कधी तुम्ही डोकं बघितलं, म्हणजे माथा बघितला, तर तो माथा कसा असतो, असा मऊ मऊ असतो. ठीक आहे. त्याच्यावर असं तेल वगैरे घातलं जातं, तो पूर्ण भरलेला नसतो. ठीक आहे. का, कारण त्यातून डेव्हलप व्हायला लागले. डेव्हलप अख्खच्या अख्खं पूर्ण कधी होणार, जेव्हा ते बाळ 6 वर्षाचं होणार तेव्हा. आता जेव्हा तुम्ही पूर्ण ब्रेनबद्दल अभ्यास करताय, जेव्हा मेंदूबद्दल अभ्यास करताय, त्याला म्हणतोय आपण एन्सेफॅलॉजी. ठीक आहे. स्टडी ऑफ ब्रेनला आपण काय म्हणतोय, एन्सेफॅलॉजी म्हणतोय. आता आपला जो ब्रेन आहे, जो मेंदू आहे, 3 गोष्टींमध्ये डिवायडेड आहे. एक तर फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. ठीक आहे. फोर ब्रेन म्हणजे पुढचा मेंदू. फोर, FOUR नाही, फोर म्हणजे काय, पुढचा. हाइंड म्हणजे काय, मागचा. हे बायोलॉजीमध्ये वर्ड आहेत. आणि मिड म्हणजे काय, मधला. काय काय लक्षात ठेवायचं आहे, फोर म्हणजे पुढचा, मिड म्हणजे मधला आणि हाइंड म्हणजे मागचा. हे इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे फोर ब्रेन चालू कुठं होतं, आपल्या डोळ्याच्या वरून. ठीक आहे. आपल्या डोळ्याच्या वरून ते आपल्या माथ्यापर्यंत. ठीक आहे. असं समजा मी डायग्राम काढून दाखवते तुम्हाला. मी असं काढलं हे. ठीक आहे. हा इथं त्याचे डोळे आहेत असं समजा, आणि ह्या त्याचा माथा सुरू होते. ते माथा ते आपल्या टाळूपर्यंत, अर्धा टाळूपर्यंत आपण काय म्हणणार आहे, फोर ब्रेन आहे. त्याच्यानंतरनं हे काय म्हणणार आपण, पूर्ण आपला जो काय टाळू आहे त्याला आपण म्हणणार परायटल. आणि त्याच्या खालचा आपला काय म्हणणार, हाइंड ब्रेन, म्हणजे मागं जो आपला आहे त्याला आपण काय म्हणणार, हाइंड ब्रेन. कळालं. पुढचा आपल्या डोळ्यांच्या वरचा ते आपण थोडासा म्हणजे जिथं भांग वगैरे पाडतो किंवा जे सिंदूर वगैरे लावतात बघा, तिथंपर्यंत थोडासा आपण काय म्हणू शकतो, फोर ब्रेन म्हणू शकतो. मिड ब्रेन म्हणजे सगळ्याच मधला, त्याला आपण मिड ब्रेन म्हणतो. आणि जो हाइंड ब्रेन आहे तो खालचा असतो. ठीक आहे. त्याला आपण म्हणणार फोर ब्रेन. इथं येणार आपलं मिड ब्रेन आणि मिळणार आपलं हाइंड ब्रेन. इथं मी थोडंसं डायग्राम काढलेली आहे. हा तुमचा इथंपर्यंत आपण म्हणू शकतो फोर ब्रेन. हा आपला असं म्हणू शकतो आपण फोर ब्रेन. त्याच्यानंतर हा आला तुमचा हाइंड ब्रेन. इथून हा सगळा आपला काय आहे, हाइंड ब्रेन, आणि इथं आपला मिड ब्रेन. ठीक आहे. हा आला तुमचा, एवढा आला तुमचा मिड ब्रेन, हा आला तुमचा हाइंड ब्रेन, आणि हा आला तुमचा फोर ब्रेन. तुम्हाला पुढे डायग्राममध्ये सांगतेच. एवढं काय टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेतलात की सगळं विसराल. त्यामुळे रिलॅक्स होऊन ऐका मी काय सांगायला लागले ते. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपलं फोर ब्रेन, ह्याला आपण काय म्हणतो, फ्रंटल पार्ट. फ्रंटल म्हणजे पुढं आहे ना, आपल्याबरोबर डोळ्यांच्या वर आहे तो, म्हणजे आपला फ्रंटल पार्ट ऑफ ब्रेन आहे. आता हा कशापासून बनला आहे बाळांनो, 3 गोष्टींपासून बनला आहे. आपला फोर ब्रेनसुद्धा 3 गोष्टींपासून बनला आहे. एक तर आपलं सेरेब्रम. ठीक आहे. दुसरा आपला थॅलॅमस आणि तिसरा आपला हायपोथॅलॅमस. हे एक आणि हे एवढं, म्हणजे ह्या आपण म्हणू शकतो की एवढं, आणि हे पूर्ण सेरेब्रम. इथून ते आपला समजू शकतो की एवढा आपला पार्ट काय आहे, आपला फोर ब्रेन आहे एवढा. मग आपला हा इकडचा खालचा म्हणजे मिड ब्रेन, आणि इकडचा सगळा म्हणजे आपला हाइंड ब्रेन. ठीक आहे. कशापासून बनला आहे, सेरेब्रम, डायन्सेफेलॉन आणि ऑल्फॅक्टरी लोब. कळालं. हा आपला सेरेब्रम, तिथंच आपले काय असतात बाळांनो, डायन्सेफेलॉन आणि ऑल्फॅक्टरी लोब. तुम्हाला सांगते कसं असतं ते. त्यातलं पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट जो आपण आज बघणार आहे तो म्हणजे सेरेब्रम, आपला मोठा मेंदू.
आपला मोठा मेंदू हा काय आपला सेरेब्रम आहे. कळालं. आपला मोठा मेंदू फोरब्रेन नाही. खूप मुलं ही चूक करून येतात. विच इज युअर फोरब्रेन म्हटल्यावर विच इज युअर लार्जेस्ट ब्रेन म्हटल्यावर काय म्हणतात माहिती आहे का, फोरब्रेन म्हणून येतात. फोरब्रेनमधला एक पार्ट म्हणजे सेरेब्रम रे बाळांनो. ठीक आहे. फोरब्रेन पूर्ण लिहायचा नाही, सेरेब्रम लिहायचं. जर सेरेब्रम ऑप्शनमध्ये नसेल तर फोरब्रेन लिहून यायचं. सेरेब्रम सांगितलं तसं लार्जेस्ट पार्ट आहे, मोठा मेंदू आहे, म्हणून आपण काय म्हणतो लार्ज ब्रेन म्हणतो. हेन्स इट इज कॉल्ड ॲज लार्ज ब्रेन. 85% ऑफ टोटल ब्रेन म्हणजे तुमचा जो मेंदू आहे त्यातला 85% कुणी घेतला आहे, सेरेब्रमने घेतलेला आहे. आता हे कशापासून बनलं आहे तिकडे बघायला डायग्राम तुम्हाला पुस्तकात दिलेली नाही आहे, मी तुम्हाला इमॅजिनरी काढून दाखवते माझ्या स्किलनी. हा तुमचा ब्रेन आहे, आपला ब्रेन आहे, आपला तुमचा सेरेब्रम आहे. आता ह्यांच्यामध्ये एक असं डिव्हिजन असते, जसं तुमच्या हायवेच्या मध्ये डिवायडर असतं बघा ते, तसंच आपल्या सेरेब्रम म्हणते आम्ही, फोरब्रेन म्हणत नाही. फोरब्रेन किंवा अख्खा ब्रेन म्हणत नाही. अख्ख्या मेंदूमध्ये हे नसतंय, अख्ख्या फोरब्रेनमध्ये नसतंय, फक्त सेरेब्रम फक्त आपल्या मोठ्या मेंदूमध्ये असते. असं मध्ये काय असतं, एक डिव्हिजन असतं. त्याच्यामुळं हा झाला तुमचा राईट हेमिस्फिअर, हा झाला तुमचा लेफ्ट हेमिस्फिअर. ठीक आहे. इट इज मेड अप ऑफ 2 सेरेब्रल हेमिस्फिअर, राईट अँड लेफ्ट. ठीक आहे. इट इज डिवायडेड बाय मीन्स ऑफ, ह्याला आपण म्हणतो डीप मीडियन फिजर, त्याला म्हणतो आपण कॉर्पस कॅलोझम. इथं दिलं आहे बघा, आहे का. दीज हेमिस्फिअर्स इंटरनली कनेक्टेड टू इच अदर बाय थिक बँड ऑफ नर्व फायबर कॉल्ड एज कॉर्पस कॅलोझम. कळालं की कन्फ्यूज झाला आहे. हा आपला सेरेब्रम आहे. सेरेब्रम म्हणजे काय, आपला मोठा मेंदू. या मोठ्या मेंदूला काय केले, मध्ये 2 मेंदूंना एक कसं केले, जॉईंट केले कोण, कॉर्पस कॅलोझमनी. ठीक आहे. ह्या मधल्या पार्टनी. आणि जो इकडचा राईट साईडचा त्याला आपण म्हणतो राईट हेमिस्फिअर, लेफ्ट साईड त्याला आपण म्हणतो लेफ्ट हेमिस्फिअर. ठीक आहे. आता परत हे झालं आपलं राईट आणि लेफ्ट. अजून बाहेर आणि आत आहे, हे कसं लक्षात ठेवणार. हा झाला आपला ब्रेन, परत ब्रेन म्हणते मी पण तेच चुका करायला बघा. हा झाला आपला आपण काय म्हणू शकतो, सेरेब्रम. मी तो तुमचा सेरेब्रम काढला आहे, बाहेरचा म्हणजे कडेला असलेला रिजन. ह्याला आपण काय म्हणणार आहे बाळांनो, ह्याला आपण म्हणणार आहे कॉर्टेक्स. आणि आत जो आहे हा मी ह्याला काय म्हणणार आहे बाळांनो, मेड्युला. आता थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज होत असेल कारण नावं खूप वेगवेगळी आहेत, मान्य आहे मला. थोडंसं लक्षात ठेवा बाळांनो. एकच मिनिट थांबा. हे ना आधी मी तुम्हाला काय सांगितलं, हा आपला ब्रेन आहे, सेरेब्रम आहे. मधी आपलं काय आहे, असं कॉर्पस कॅलोझम आहे, जे दोघांना काय करायला कनेक्ट करायला लागलं. ठीक आहे. हा आपला झाला राईट, हा झाला आपला लेफ्ट. पण ह्या राईट लेफ्टमध्ये सुद्धा जो बाहेरचा रिजन आहे, म्हणजे आपलं अंगण आहे, आपलं पण बघा घर कसं असतंय, समजा घराचं पण आपण कसं असतं, असं मध्ये भिंती असतात. ठीक आहे. ही उजवी बाजू, ही डावी बाजू, म्हणजे उजव्या बाजूला आपलं काय असतंय, हॉल असतो, डाव्या बाजूला आपलं कसं असतं, किचन वगैरे असतं. त्यामुळं आतून सुद्धा डिवाईड केलेलं असतं ना आपलं घर किंवा आपल्या रूम्स म्हणा. ठीक आहे. उजव्या बाजूला आपला टेबल असतो किंवा डाव्या बाजूला आपलं बेड असतो, असं पण सगळं डिवाईड केलेलं असतं रूम. पण आपल्या घराच्या बाहेर अंगण पण असते, आत घर असते आणि घरात हे डिव्हिजन असतात. तसं हे जे कॉर्टेक्स आहे हे वालं, हे म्हणजे घराच्या बाहेरचं अंगण, आणि हे झालं मेडुला म्हणजे तुमच्या घराच्या आतलं. आता हे लक्षात कसं ठेवणार, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे. मेड्युला म्हणजे मिडल किंवा मधी, मेड्युला मधी, कॉर्टेक्स बाहेर. बीच्या जवळ बाहेर, तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा, बीच्या जवळ कोण आहे, सी, म्हणून आपण काय म्हणणार, कॉर्टेक्स कुठं आहे, बाहेर आहे. किंवा ते पण लक्षात राहिलं नाही, मेड्युला मधी, एम फॉर मधी. कळालं. मीन्स इट इज डिवायडेड इंटू आउटर सेरेब्रल कॉर्टेक्स, इनर सेरेब्रल मेड्युला.
आता हे जे कॉर्टेक्स आहे ह्याच्यात जास्त करून सायटॉन असतात, म्हणजे आपण म्हणू शकतो सेल बॉडी असतात. मी न्यूरॉन मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केला, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताय. आणि हा जो मेड्युला आहे ह्याच्यात काय असतं, जास्त करून एक्झॉन्स असतात. तुम्ही असं म्हणू शकता की, एकच मिनिट थांबा, मी तुम्हाला इथे काढून दाखवलं, आपण असं काढू शकतो. आता एवढा रिजन झाला तुमचा सेल बॉडी, आणि एवढा रिजन झाला तुमचा एक्झॉन. कळालं? मग हे तुमचं आपण म्हणू शकतो की, मी हिरव्याने काढलं होतं ना मगाशी, हां, एवढा रिजन झाला तुमचा काय, कॉर्टेक्स. आणि हा मधला रिजन आपण म्हणू शकतो की तुमचा मेड्युला. मेड्युलामध्ये कोण आलं बाळांनो, तुमचं एक्झॉन आलं. ठीक आहे. आणि ह्याच्यामुळं बाहेर काय आलं, तुमचं सायटॉन आलं. त्याला आपण म्हणतो, हा तुमचा जो एक्झॉन आहे हा व्हाईट मॅटर आहे. इथं लिहून दाखवते, जो एक्झॉन आहे हा व्हाईट आहे, व्हाईट कलरचा असतो. आणि जो सेल बॉडी आहे हा ग्रे मॅटरचा असतो. त्याच्यामुळे कॉर्टेक्स हा कसा दिसतो, ग्रे दिसतो. आणि मेड्युला कसा दिसतो, व्हाईट दिसतो. आता हे कसं लक्षात ठेवणार, याला फक्त एकच लक्षात ठेवायचं, सगळ्यांना आवडणारी गाडी ती म्हणजे BMW. कसं लक्षात ठेवणार, BMW. ब्रेन, B फॉर ब्रेन, M म्हणजे मेड्युला, आणि W म्हणजे व्हाईट. इथे आहे बघा, व्हाईट मॅटर. कशात आहे, मेड्युलामध्ये व्हाईट मॅटर आहे. कसं लक्षात ठेवणार, ब्रेन मेड्युला व्हाईट मॅटर, मेड्युला व्हाईट मॅटर, एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत काय डाऊट आहे? त्याच्या पुढं आपण जाऊयात. आता सेरेब्रल हेमिस्फिअर आपला कसा असतो, हा जो आउटर पार्ट आहे हा फक्त असा गोल नाही. जो आपला आउटर पार्ट आहे तो गोल फक्त नाही. का गोल नाही, कारण इकडे बघा, तुम्हाला आता आईंच्या साड्या बघितल्या, तुमच्या आईच्या साड्या वगैरे बघितल्या, जे मुली आहेत त्याला माहितीच आहे. पण जे मुलं ऐकायला लागले, तुम्ही आईच्या साड्या कधी बघितल्या? आई कशी साडी ठेवते तुमच्या याच्यात तिजोरींमध्ये किंवा कपाटांमध्ये, घडी करून, फोल्ड करून मग ठेवते ना तुमच्या याच्यात कपाटात. असंच 6 वारी साडी ठेवत नाही, मग तुम्हाला कपाट ते पुरणार नाही. तसंच आपल्या ब्रेन, आपला मेंदू आपण काय म्हणू शकतो की कमी जागेत भरपूर गोष्टी साठवून ठेवायच्या आहेत त्याला. कमी जागेत त्याला काय करायचं आहे, भरपूर गोष्टी साठवून ठेवायच्या आहेत त्याला, जेणेकरून काय होईल, जास्त त्याला काम करता येईल. त्यामुळे त्याचं कसं असतंय, असं असतंय. याचं जे आउटर कवरिंग आहे ना, हे वालं जे इथं काढलं आहे मी, हे रेड कलरचं, इथं कसं काढायला लागले मी, असं काढायला लागले बघा. हे असं काढल्यामुळं काय होतं, एवढं फक्त एवढं त्याच्यात बसलं आहे. ठीक आहे. मग आता हा जो याचा असा खाली गेलेला पार्ट आहे, हा डिप्रेशन दिसतोय. तुम्ही डिप्रेशनला बघा, आपण असं म्हणू शकता की जेव्हा तुम्ही खूप सिरियस असताय, खूप स्ट्रेसमध्ये असताय, तुम्ही हे होताय, डिप्रेशनमध्ये जाताय. आता तुमच्या आता 12वीची परीक्षा आहे, पेपर फुटी जे चालू आहे, किंवा आता पुढं नोकरीचं काय, हे काय ते काय, ज्यांना म्हणजे खरंच गरजवंत आहे त्यांना असे सारखं स्ट्रेस असते की आता पुढं काय माझं करिअर काय होणार, कसं होणार, काय होणार, ते सारखा स्ट्रेस असतो आहे आपल्याला. त्यामुळे आपण काय जातो आहे, डिप्रेशन, आपण खाली जातो, खालावतो, आपली तब्येत खालावते. ठीक आहे, आपण खाली जातो आहे. मग आपण म्हणतो डिप्रेशन, सलकाय, सिरियस. कळालं? डिप्रेशन, सलकाय, सिरियस. मग आपण हे म्हणणार की जे डिप्रेशन असं खाली गेलेलं डिप्रेशन, याला आपण म्हणतोय सलकाय. आणि हा जो वरचा पार्ट आहे, जेव्हा तुम्ही काय असता, तुमच्या हाय लेवलला असता, म्हणजे तुम्हाला पेपर पण चांगले चालले आहेत, किंवा तुम्ही आता 12वीला असतानाच तुम्हाला एक चांगल्या कॉलेज, म्हणजे तुम्ही जे ध्येय ठेवले ते ध्येय तुम्ही पूर्ण करण्यात यशस्वी होत आहे, तुम्ही असं गुड असताय, गुड मेमरी, गुड मूड, हॅपी मूड. तसं जी फॉर गुड, जी फॉर गिरी. कसं लक्षात ठेवायचं, कळालं? फोल्डेड जो वरचा पार्ट असतो ना आपला हावाला, ह्याला आपण म्हणतो गिरी, आणि जो खालचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो सलकाय.
सलकाय आपण कसं म्हणा, डिप्रेशनमध्ये गेलेला सिरियस असलेला माणूस डिप्रेशनमध्ये जातो किंवा स्ट्रेस, सिरियस म्हणण्यापेक्षा जो स्ट्रेस घेतो तो जास्त करून डिप्रेशनमध्ये जातो. मग आपण ह्या डिप्रेशनला काय म्हणायला लागलो बाळांनो, सलकी म्हणतोय. ठीक आहे, मी खूप नवीन नवीन वर्ड सांगितले तुम्हाला, परत एकदा सांगते. जो आपला सेरेब्रम आहे, कारण हे तुम्हाला विचारलं जाते म्हणून तुम्हाला परत रिपीट करायला बाळांनो. ठीक आहे, सेरेब्रम फोरब्रेन नाही. फोरब्रेनमधला, ह्या आपल्या फोरब्रेनमधला फक्त एकच पहिलाच पार्ट बघतोय आपण. ठीक आहे, जो आपला मोठा मेंदू आहे, लार्ज ब्रेन आहे. ठीक आहे, आता लार्ज ब्रेन आतून कसा, म्हणजे घर आपला आतून डिवाईड कसं आहे, मध्ये एक अशी भिंत आहे, जो डावीकडे आहे त्याला लेफ्ट साईड, उजवीकडे आहे त्याला आपण म्हणू शकतो राईट साईड, आणि जी भिंत आहे भिंतीला आपण काय म्हणणार आहे, कॅर्पोस कॅलोझम म्हणणार आहे. ठीक आहे, आता हे झालं आतलं. बाहेरचं पण असणार ना, मग बाहेरचा जो एरिया आहे त्याला आपण म्हणणार कॉर्टेक्स. आपल्या गार्डनला आपण काय म्हणणार, कॉर्टेक्स. आणि आतल्या पार्टला काय म्हणणार, मेड्युला. कसं लक्षात ठेवणार, कॉर्टेक्स, एम फॉर मेड्युला, एम फॉर मेड्युला, एन फॉर मधी. जो मधी आहे त्याला आपण काय म्हणणार, मेड्युला म्हणणार. मग त्या कॉर्टेक्समध्ये काय आहे, जास्त करून तुमचे सायटॉन आहे. सायटॉन म्हणजे सेल बॉडी आहेत, त्यामुळे कसा असतो हा ग्रे मॅटर, ग्रे कलरचा असतो. आणि मधी तुमचे काय असतात, एक्झॉन्स असतात, जे कसे आहेत, व्हाईट मॅटरचे आहेत. म्हणून आपण त्याला काय म्हणणार, एक्झॉन आपले कसे आहेत, व्हाईट मॅटरचे आहेत. त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण, म्हणजे मेड्युलाला आपण काय म्हणणार, व्हाईट मॅटर म्हणणार. ते लक्षात कसं ठेवणार, BMW, बी फॉर ब्रेन, एम फॉर मेड्युला, आणि व्हाईट म्हणजे तुमचा मेड्युला कसा आहे, व्हाईट कलरचा आहे. BMW ती गाडी लक्षात ठेवायची. BMW डोळ्यासमोर दिसली तुमच्या घरा, म्हणजे अजून कुठेतरी की समजायचं किंवा मॅडमाने सांगितलं होतं, BMW म्हणजे आपल्या ब्रेनच्या मध्ये काय आहे, व्हाईट मॅटर आहे, ब्रेनच्या बाहेर काय आहे, आपला ग्रे मॅटर आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. आणि आपल्या आत म्हणजे आपला फक्त असा पूर्ण गोल नसतो, तुम्ही इथं पण बघू शकता बघा, त्या डायग्राममध्ये लक्षात आलं नाही बघा. हां, मी ती डायग्राम ठेवली आहे आणि तुम्हाला तिकडनं एक्सप्लेन करायला लागले. इथं बघा दिसतंय का, हे मध्ये असं गेलेलं, हे असं कलर, हे असे हे वगैरे तुम्हाला त्याचं मिनट काढते आहे बघा. हे जे काढते आहे ना, ह्याला आपण काय म्हणतो, गिरीसलकाय. आता एवढा पार्ट हा वर आहे, ह्याला आपण काय म्हणणार, गिरी म्हणणार. आता हे आत गेलं आहे पूर्ण, ह्याला आपण काय म्हणणार, सलकाय म्हणणार. ठीक आहे, हा एवढा पार्ट ह्याला आपण काय म्हणणार, डिप्रेशन. आणि या डिप्रेशनला आपण काय म्हणणार, सलकाय. कळालं. आणि सिरियस स्ट्रेसमध्ये असणारा माणूस डिप्रेशनमध्ये जातो. स्ट्रेसमध्ये असणारा माणूस डिप्रेशनमध्ये जातो आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, फोल्डेड गिराय म्हणणार. जे डिप्रेशन आहे त्याला आपण म्हणणार सलकाय. आता हे काय करतात, ह्याच्यामुळं काय होतं, सरफेस एरिया वाढतो. जसं तुम्ही जेव्हा काय करताय, साडी घडी घालताय, फोल्ड करून ठेवताय, तेव्हा त्याचा सरफेस एरिया काय होतोय, वाढतोय, ते कमी जागा घेत आहे. ठीक आहे, इथं पण तिने तेच सांगितले, गिरीसलकाय कशामुळे होते बाळांनो, सरफेस एरिया काय होतोय, वाढतोय फॉर लार्ज नंबर ऑफ नर्व्सेस. म्हणजे त्या कपाटात तुम्हाला भरपूर साड्या ठेवता येतील. तुम्ही जर 6 वारी तशीच ठेवली तर त्या पूर्ण कपाटाला एकच साडी लागेल. ठीक आहे, आता आपला ईच सेरेब्रल हेमिस्फिअर, तुम्ही तुम्हाला हेमिस्फिअर दाखवला ना, हा डिवाइड केलेला आहे बाळांनो 5 लोब्समध्ये. ठीक आहे, इज डिवायडेड इंटू 3 सच सल्कस. आता हे सल्कस मी काय सांगितले तुम्हाला, वरवर सांगितले, हे फक्त वरवरचे आहेत. हे एवढे असे मी काय सांगितले तुम्हाला, फक्त वरवरचे सांगितले. इथं तर काढलं आहे बघा. हे एक एक काय खूप लहान आहेत दिसत आहे, आणि एक खूप डीप आहेत, खूप डीप आहे, खूप डीप आहे, खूप डीप आहे, हे खूप डीप आहे. ठीक आहे, म्हणजे खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेला आहे तो. इथं आपण काढूयात, असं मी काढते, आणि एक असं मधीच खूप डीप आहे, मग असं आहे, मग असं आहे, मग आणि असं खूप डीप आहे, मग असं आहे. तुम्हाला काय पत्ता काढायला काय मॅडम, हे असं आहे. हे आपण असं ब्रेन. तर मग ह्याच्यामुळं काय होतं आहे, हे असं केल्यामुळे तुम्हाला 2 हे दिसत आहेत. हे असं काढल्यामुळं मी हा एक पूर्ण रिजन म्हणू शकताय तुम्ही, की बाबा हा एवढा एक रिजन आणि हा एवढा एक रिजन म्हणू शकताय की नाही. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतोय, आपण सलकी म्हणतो. इथं दिलं आहे बघा. आता ईच सेरेब्रल हेमिस्फिअर डिवायडेड इंटू सच डीप सल्कस. एक तर असं ते वरून असे कट झालेले असे, आणि एक असतात ते असे पूर्ण असतात. त्याच्यामुळे काय होतं आहे बाळांनो, एक पूर्ण अशा 2 खोल्या होतात. एक तर असते सेंट्रल सल्कस, परायटो ऑसिपिटल सल्कस, आणि एक लॅटरल सल्कस. आता लक्षात कसं ठेवणार, आता हे तुम्हाला ना थोडंसं माझं समोर हवं असं तुम्हाला सांगायला.
इकडं बघा, इकडे लक्ष द्या बाळांनो सगळ्यांनी. सेंटर सल्कस ते कसं लक्षात ठेवणार, हा तुमचा ब्रेन आहे एवढा, एकच मिनिट, हा आपला असा ब्रेन आहे जो सेंटरला मध्ये कट करतो आहे. कशाला, तुमच्या फ्रंटल लोबला म्हणजे तुमच्या माथ्याला. आपला जो कपाळ आहे की नाही, कपाळाने आपल्या वरच्या, आपण असं म्हणू शकतो की आपल्या ह्याला कपाळाला आणि तुमच्या वरच्या माथ्याला जो कट करतो आहे, म्हणजे जो असं डिवाईड करतो याला आपण म्हणतो आहे सेंट्रल सल्कस. सेंटरला आहे म्हणून आपण म्हणतो आहे सेंट्रल सल्कस. हा झाला आपला परायटल लोब. ह्याच्या आधी मी तुम्हाला लोब सांगते. इकडे लक्ष द्या बाळांनो, थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज होईल, त्यामुळे नीट लक्ष द्या, त्या कळेल तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. इकडं बघा तुम्हाला ते, हां इथं मी तुम्हाला लोब सांगितले बघा, की आपला जो सेरेब्रम आहे, मोठा मेंदू आहे, तो काय झाले 4 याच्यात डिवाईड झाला आहे. फ्रंटल लोब, परायटल लोब, टेम्पोरल लोब आणि ऑसिपिटल लोब. ते कसं लक्षात ठेवणार, हा मी आपला काढला मेंदू असावाला. आता तुमचं कपाळ आहे, कपाळावर माथा आहे. कपाळ म्हणजे आपला काय येणार, फ्रंटल लोब. इथं आपला जो काही माथा आहे, वरचा माथा उठला आहे, टाळू जे म्हणतो बघा, ते येणार आपलं परायटल लोब. डोक्यावर तुम्ही ठेवून बघा, आता डोक्यावर तुमच्या असे हात ठेवा, कपाळावर हात ठेवून तुम्ही काय म्हणणार, फ्रंटल लोब. माथ्यावर किंवा तुमच्या टाळूवर हात ठेवून काय म्हणणार, परायटल लोब. कानाजवळ, कानाजवळ आपला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणणार टेम्पोरल लोब. आणि जो माग आहे, बरोबर डोळ्याच्या मागं जो आहे त्याला आपण म्हणणार ऑसिपिटल लोब. 4 लोब्स कळाले तुम्हाला बाळांनो. आपला जो मेंदू, जो कपाळाचा भाग आहे त्याला आपण म्हणणार फ्रंटल लोब. जो टाळूचा भाग आहे त्याला आपण म्हणणार परायटल लोब. जो आपला टेम्पोरल, कानाजवळ आहे त्याला आपण म्हणणार टेम्पोरल लोब. आणि जो डोळ्यांच्या बरोबर माग आहे त्याला आपण म्हणणार ऑसिपिटल लोब. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत काय डाऊट आहे? मग ह्या तिघांना या चौघांना डिवाईड करणारे, फ्रंटल आणि परायटलमध्ये असणारे, फ्रंटल आणि परायटलमध्ये असणारा कोण असणार आहे बाळांनो, सेंट्रल. इथं काढला आहे तसा. हा तुमचा कुणाला डिवाईड करायला आहे, फ्रंटलला म्हणजे तुमच्या कपाळाला आणि तुमच्या याला टाळूला जो डिवाईड करायला त्याला आपण म्हणणार सेंट्रल सल्कस. आणि हा तुमचा जो परायटल आला, हा तुमचा इथला पाठीमागचा ऑसिपिटल आला. हा आला तुमचा ऑसिपिटल म्हणजे डोळ्यांच्या बरोबर माग, इथला मधला हा परायटल आणि ऑसिपिटलच्या मध्ये ह्याला आपण काय म्हणणार, परायटो ऑसिपिटल लोब. आणि टेम्पोरल, परायटल आणि टेम्पोरलच्या मध्ये हा लॅटरल आहे म्हणजे कडेला आहे, म्हणून आपण याला काय म्हणणार, लॅटरल लोब. इथं तेच सांगितलं आहे बघा. सेंट्रल सल्कस कुणाच्या मध्ये आहे, फ्रंटल आणि परायटल. हा झाला तुमचा फ्रंटल, हा झाला तुमचा परायटल. ठीक आहे. परायटो ऑसिपिटल सल्कस, परायटल आणि ऑसिपिटलच्या मध्ये, हे तुम्ही असं डायग्राम छोटी काढून ठेवा. फ्रंटल आणि त्याच्यामध्ये कुठला आहे, सेंट्रल आहे. परायटल आणि ऑसिपिटलच्या मध्ये कुठला आहे, परायटो ऑसिपिटल सल्कस. आणि लॅटरल कडेला कुठला आहे, लॅटरल सल्कस. ठीक आहे. सल्कस कसे पडले कळालं, हे सगळीपर्यंत कळालं. ठीक आहे. त्याचं आपण काम बघूयात. जो आपला फ्रंटल रिजन आहे, जो आपला कपाळाचा रिजन आहे त्याला आपण म्हणणार फ्रंटल लोब. आता हे डिवायडेड कसं, आपण ह्याला आपण पुढं परत डिवाईड केलं आहे, डिवाईड अपॉन देअर फंक्शन. त्यातला जो मोटर एरिया आहे, जो आपला इथं कपाळाजवळचा जो मोटर एरिया आहे, तो काय काय करतो, व्हॉलेंटरी ॲक्शन्स कंट्रोल करतो. व्हॉलेंटरी ॲक्शन्स म्हणजे तुम्ही ठरवून केलेल्या गोष्टी, तुम्ही जे ठरवून लिहिताय, ठरवून आठवणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या, म्हणजे तुम्ही जे सगळं ठरवून करताय, किंवा आता मला हे सगळं करायचं, मला आता मी 1 तास अभ्यास करणार आहे, 1 तास बायोलॉजीचा हा टॉपिक करणार आहे, मग पुढं फिजिक्सचा एक टॉपिक करणार आहे, मग केमिस्ट्रीचा एक टॉपिक करणार आहे. तुम्ही ठरवून करायला लागलाय ना हे सगळं. तुमचं हे सगळं कोण करायला लागले, तुमचा मोटर एरिया करतो. कळालं? तुमचा जो मोटर एरिया आहे तो सगळ्या गोष्टी करतोय. प्री मोटार एरिया ह्याच्याबरोबर उलटं इनव्हॉलेंटरी गोष्टी कंट्रोल करतो. आता तुम्ही अभ्यास करताना श्वास घ्यायला लागलाय, अभ्यास करताना काय व्हायला लागलं, तुम्हाला श्वास घ्यायला लागला आहे, किंवा तुम्ही समजा नाश्ता करून बसला आहेत अभ्यास करायला, तुमचं जेवण पचायला लागलं आहे, ते जे पचणं असेल, श्वास घेणं असेल, हे कुणामुळे होतं आहे, प्री मोटार एरियामुळे होतं आहे. त्याच्यानंतरला तुमचं असोसिएशन एरिया. असोसिएशन म्हणजे एकत्रित आणणे, ह्या सगळ्यांना ते एकत्रित आणते. मोटार एरिया, प्री मोटार एरिया आणि तुमच्या म्हणजे व्हॉलेंटरी इनव्हॉलेंटरी गोष्टींनी एकत्र आणते.
म्हणजे तुमच्या श्वासोश्वासामुळे तुमच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही. तुम्ही अभ्यास खूप सिरियसली करायला, खूप लक्ष देऊन करायला आणि तुमचा श्वासच थांबला असं होणार नाही. तुमचं जेवण पचनात झाले असं होणार नाही, होय की नाही. हे कोणामुळे व्हायला लागले? असोसिएशन एरियामुळे व्हायला लागले. म्हणजे तुमचं ब्रोकाज एरिया किंवा मोटार स्पीच एरिया, आता जे मी बोलायला लागले तुमच्याबरोबर, आता हे काय व्हायला लागले, जे माझं विचार आहेत डोक्यात की बाबा असं असं करायचं आहे, हे बोलायचं आहे, असं असं शिकवायचं आहे, ते माझ्या तोंडावाटे माझ्या शब्दांतून बाहेर यायला लागले ना. हे कुणामुळे यायला लागले? ब्रोकाज एरिया. तुम्हाला समजा आता मी सांगितलं, म्हणजे तुमच्या शाळेत असं मी खूप उपक्रम ठेवला की तुमच्याबद्दल सांगा किंवा तुमच्या जिल्ह्याबद्दल सांगा, तुमच्या देशाबद्दल सांगा, तुमच्या राज्याबद्दल सांगा. मग तुमच्या डोक्यात ते कल्पना असतात की बाबा माझा म्हणजे जसं कोल्हापूरवाले सांगणार की आमच्याकडे अंबाबाई आहे, पन्हाळा किल्ला आहे. जसं हे म्हणणार जे सोलापूर जिल्हा आहे ते म्हणजे आमच्याकडे अक्कलकोट आहे, आमच्याकडे तुळजाभवानीचं मंदिर आहे, हे सगळं असं म्हणणार. किंवा जे कोकणात आहे ते म्हणतील की आमच्याकडे निसर्ग आहे. पुणे म्हणतील की आम्ही विद्येचं माहेर घर आहे. हे सगळं तुमच्या डोक्यात आहे, तुमच्या तोंडावाटे ते बाहेर यायला लागले. ते कुणामुळं? तुमच्या ब्रोकाज एरियामुळं. ठीक आहे. त्याच्यानंतरनं मी येणार तुमचं परायटल लोब. तुमचा हा डायग्राम काढली होती ना, हा वाला तुमचा माथा. ठीक आहे. हे येणार, हे काय करणार? रिस्पॉन्सिबल फॉर सेन्सेशन ऑफ पेन, प्रेशर, टेम्परेचर आणि टेस्ट. पेन म्हणजे तुम्हाला दुखतंय, खुपतंय, ते कुणामून माथा उठतोय बा, माथा दुखत असतोय भयानक. म्हणजे जरा स्ट्रेस आला की माथा उठते का? कारण तिथंच पेनचं तुमचं सेंटर आहे. प्रेशर, टेम्परेचर सगळं कोण डिसाईड करतं आहे? परायटल लोब. टेम्परल लोब सांगितलं तसं हे काय करणार? स्मेल, हिअरिंग, कानाजवळ आहेत नाही तुमच्या, कानाजवळ असल्यामुळे हिअरिंग, स्मेल, स्पीच आणि इमोशन्स हे सगळ्यात कंट्रोल करणार. आणि तुमचं जे ऑसिपिटल लोब आहे हे काय करणार? व्हिज्युअल एरिया. कानाबरोबर डोळ्याचे माग आहे, त्यामुळे हा जे काय तुम्ही बघताय ते सगळं कंट्रोल कोण करणार? ऑसिपिटल लोब. मग आला तुमचा इंटेलिजन्स एरिया, इंटेलिजन्स सेंटर, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पोरल, परायटल अँड ऑसिपिटल लोब. सगळ्या कुठंतरी हे एकत्र येतील, इथं काढलं आहे तसं कुठंतरी एकत्र आलेत हा रिजनला. फ्रंटल लोबसुद्धा येते, परायटल, ऑसिपिटल, लॅटरल. म्हणजे तुम्ही जे बोलायला, समजा मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही आता एक जण असतात बघा, ते आता मी सांगाल तसं लिहून घेत असतील त्यांच्या वहीमध्ये किंवा त्यांच्या नोट्समध्ये वगैरे लिहून घेत असतील. तुम्ही तर काय काय करायला आहे? माझं बोलणं ऐकायला लागलं आहे. ठीक आहे. तिथं तुमच्या यूट्यूब स्क्रीन, तुमच्या फोन किंवा लॅपटॉप किंवा टॅब स्क्रीनवर हे दिसायला लागलं आहे, बघायला लागलं आहे, कानाने ऐकायला लागला आहे, मेंदूने समजून घ्यायला लागला आहे आणि हाताने परत लिहायला लागला आहे. ठीक आहे. म्हणजे किती तुम्ही कामं करायला लागलं आहे बघा. ऐकणं पण चाललं आहे, बघणं पण चाललं आहे, समजणं पण चाललं आहे आणि लिहिणं पण चाललं आहे. हे सगळं कोऑर्डिनेट व्हायला पाहिजे. कारण लिहितो आहे आपण म्हणजे आपण काय करायला लागलो आहे? आपण स्वतः म्हणजे इच्छेने लिहायला लागलो आहे, स्वतः आपल्या मर्जीने लिहायला लागलो आहे. म्हणजे कुणाचा आलं? तुमच्या मोटर एरियाचा आला. समजून घ्यायला लागलो, आपण ठरवून समजून घेत नाही आहे, आपोआप तुम्हाला ते समजायला लागले. मी जे बोलायला लागले तिथे आलं प्री मोटार एरिया. म्हणजे तुमच्यात काय पाहिजे? आपण मध्ये तसं व्रिंकल्स एरिया किंवा इंटेलिजन्स एरिया. सगळं समजून घेऊन, अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड्स, सगळं समजून घेऊन जे मी बोलते आहे ते समजून घेऊन ते लिहिणं, ते समजून घेऊन ते लिहिणं, ते काय म्हणतो आपण त्या तुमच्या भाषेत लिहिणं, त्याला आपण काय कशामुळे असतं? ते इंटेलिजन्स सेंटरमुळे असतं. आता हेच मी काय करायला लागले? इंग्लिशमध्ये चालू केलं, हेच मी कन्नड लँग्वेजमध्ये चालू केलं, हेच मी काय केलं? पंजाबीमध्ये शिकवायला चालू केलं किंवा हे चायनीज, रशियनमध्ये चालू केलं. मग तुम्हाला काय होणार? तुम्हाला ते कळणारच नाही. कानाला ऐकू येणार, तुमच्या कानाला ऐकू येणार. किंवा मी समजा इथं काय केलं? मी कन्नडमध्ये लिहिलं किंवा तमिळमध्ये लिहिलं, तेलुगूमध्ये लिहिलं, तुम्हाला डोळ्याने ते दिसेल पण तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला कानाने ते ऐकणार तुम्ही शब्द पण तुम्हाला ते समजणार नाही. किंवा समजा मी काय सांगतो तुम्हाला कन्नडमध्ये लिहा, तेलुगूमध्ये लिहा, तुम्हाला लिहिता येणार नाही. का? कारण तुमचं इंटेलिजन्स सेंटर त्यासाठी तयार नाही आहे. कळालं? मग आपला आजचा लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे बेसनने. आपण हे उद्या पुढच्या लेक्चरलाच घेऊया. ठीक आहे. कारण पुढे तसंच कंटिन्यू आहे, त्यामुळे इथंच थांबूया बाळांनो आज. ह्या पूर्ण ह्याच्यात सेरेब्रममध्ये म्हणजे आपल्या मोठ्या मेंदूमध्ये जर काय डाऊट असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बाळांनो प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असे सगळेच तुमच्या MST CETचे आणि नीटचे सगळे टॉपिक कवर करणार आहे. थँक्यू.